नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमीपत्रासोबत एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आज आपण पाहणार आहोत सरपंच संतोष देशमुख यांचं जे अपूर्ण स्वप्न आहे तर ते पूर्ण होताना दिसत आहे। तर त्याच्याच विषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे की त्यांचं काय स्वप्न होतं, त्यांच्यासाठी काय आता समाज स्तरावरनं काय काय अपडेट येत आहेत त्याच्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घर बांधून देण्याची जबाबदारी जी आहे तर ती स्वीकारलेली आहे। शिवसेना नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे। तर एकनाथ शिंदे संवेदनशील मंत्री म्हणजे संवेदनशील आणि समाजामध्ये आणि लोकनेते म्हणून जे आहे तर त्यांची ओळख आहे। तर ते नेहमी गोरगरिबांना अडचणीत जे आहेत मदतीचा हात देत असतात, धावून जातात आणि प्रत्येक अडचणीमध्ये ते स्वतः प्रत्यक्ष धावून लोकांच्या मदतीला उभे राहतात असं त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। बीडच्या केज येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी शिंदेंनी घेतलेली ही जबाबदारी आणि त्यातून देशमुख कुटुंबियाला स्वतःचं घर बांधून दिलं जाणार आहे। त्यासाठी जागाही निश्चित केली आहे आणि त्या जागेवर बोरवेल खणण्यात आलेला आहे। त्या बोरवेलला पाणीही लागलेलं आहे आणि त्या जागेचं आता भूमिपूजन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे। त्या भूमिपूजनाचं जे पूजन आहे तर ते नारायणगडचे जे महंत आहेत शिवाजी महाराज यांच्या हस्ते तिथं पूजन झालेलं आहे। त्यावेळी बीड जिल्ह्याचे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत अनिल जगताप हेही हजर होते। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला मस्साजोग येथील जे घर आहे ते त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे त्यांचे ज्या मामा आहेत त्यांनी त्यांना राहण्यासाठी दिलं होतं। म्हणजे सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे बंधू जे राहत असलेलं घर आहे किंवा देशमुख कुटुंब ज्या घरात राहत होतं ते घर जे आहे ते स्वतःचं नसून त्यांच्या मामाचं आहे आणि त्यांनी ते 1980च्या सालामध्ये त्यांच्या पूर्वजांनी ते बांधलेलं आहे। तर त्या घरामध्ये देशमुख कुटुंब राहत होतं। पावसाळ्यात ते गळत असायचं आणि त्याच्या घराची जी आहे पडझड झालेली आहे, परंतु घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती। परंतु सरपंच संतोष देशमुख यांचं स्वप्न जे आहे आणि समाजासाठी राबण्याचं त्यांचं जे सातत्य होतं ते अपार होतं। त्यांनी गावासाठी अनेक पुरस्कार मिळवून दिले होते। यासोबतच त्यांनी गावातील शेकडो लोकांना घरकुल मिळवून दिले होते, अनेकांना दारूमुक्त केलं होतं आणि अनेकांचे घर संसार जे आहेत ते उभे केले होते। ज्यांना घरात राशन नसायचं, किराणा नसायचा ते स्वतः त्यांना किराणा आणि राशन भरून द्यायचे। गोरगरिबांच्या कुटुंबातील मुलींचीही लग्न त्यांनी लावली होती। असे सरपंच देशमुख जे आहेत यासोबतच त्यांनी स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काही न सरसावले नाही, कधीही ते पुढे सरसावले नाही। तर समाजासाठी आणि लोकांसाठी ते नेहमी उभे राहत आणि ते नेहमी असं म्हणत की आपण गावचा आणि समाजाचा देणे लागतो, अशीच भावना कायम मनात बाळगून ते शेवटपर्यंत समाजासाठीच लढत राहिले। आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला एक आधार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जनसामान्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडनं घर बांधून देण्याचं जे आश्वासन दिलं गेलं होतं तर ते आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे। तर ही आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या स्वप्नातलं एक घर याच्याविषयीची सविस्तर माहिती आणि ह्यावर तुमचे काय मत आहे तर ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा। यावर तुमचं काही मत असेल किंवा तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।